राम प्रहरी. शीर्षक आहे पसाय दानाचे मर्म. पसाय दानाचे मर्म. प्राध्यापक आज नेहमीपेक्षा जरा लवकरच त्या हिरव्यागार प्रशस्त माळावर आले. त्यांच्या डोक्यात गेल्या 2 दिवसाचे चिंतनच रिंगण घालून फेर धरून नाचत होते. त्यांचा असा समज होता की तो म्हणजे आपला साधू पक्षपाती भावाने भारतीय लोकशाहीवर आसू ढोळत होता. न राहून त्याने आल्या आल्या विचारलेच, ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा काही वेगळाच अर्थ आपण काल परवा सांगायचा प्रयत्न केलात. जरा नीट अधिक विस्ताराने सांगाल काय? तो हु 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 म्हणजे ह म्हणतो. तो हुंकार देतो. आपला भाव ध्यानात आला. असे पहा, श्री संत ज्ञानेश्वरांनी श्री भावार्थ दीपिका अर्थात श्री ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील टीका ग्रंथ म्हणून अजरामर साहित्यकृती, खरे तर तत्वज्ञान विस्तार करणारी अजोड व अमोल ग्रंथ संपदा म्हणून जनमनात गेली 800 वर्षे तिची घट्ट पायमुळे पकडून राहिलेली आहे. आपल्या अमोघ प्रातिभिक शक्तीने त्यांनी ती ज्ञानेश्वरी साकारली आहे. सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून व दिव्य आशीर्वादाने संपन्न झालेल्या ग्रंथाचे अखेरीस त्यांनी त्यांच्या विश्वात्मक देवाकडे, विश्वेश्वर रावाकडे प्रसायदान मागितले आहे. आणि त्या विश्वप्रभूने ते हा होईल दान पसावो म्हणून हुंकार देऊन मान्यही केले. येथेही विश्वेश्वराव संबोधनात एक विशेष हा आहे की अखिल विश्वाचा देव एकच आहे मान्य करून त्या देवाला त्याने विशिष्ट जात पात धर्म यामध्ये मान्य असलेल्या नावाने न संबोधता युनिव्हर्सल गॉड म्हणजे विश्वेश्वराव असे संबोधले आहे. यामध्येही श्री संत ज्ञानेश्वरांची दिव्य अभेद दृष्टी दिसूनच येते. आता पुढे या पसायदानाचा विशेष आहे की पुढील प्रत्येक ओळ मागील ओळ किंवा ओळींशी अगदी तर्क सुसंगत आहे. ते म्हणतात, हे विश्वात्मक देवा, हा ग्रंथ तुझे चरणी अर्पण करताना जनसामान्यांच्या कल्याण हेतूने मी त्यांच्या वतीने तुला प्रार्थना करीत आहे. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की दस्तूरखुद्द श्री ज्ञानेश्वर पूर्ण काम अर्थात त्यांच्या त्या ज्ञानेश्वर ख्यात म्हणून ज्ञानेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जन्मातच वासना कामना यापासून पूर्ण मुक्त झालेले किंवा रहित होते. ज्ञानेश्वर त्यांच्या त्या ज्ञानेश्वर नावाने प्रसिद्ध असलेल्या जन्मातच वासना कामना यापासून पूर्ण मुक्त किंवा पूर्ण वासना रहित होते. म्हणजे ते पूर्ण कामच होते. त्या कारणाने देवयान मार्गाने ते संजीवन समाधी सिद्ध झाले हे निश्चित. आता विश्वात्मके देवे तोसोनी मज द्यावे पसायदान आहे असं म्हणताना तो प्रसाद तुम्हा आम्हा सर्वांसाठी त्यांनी भगवंताकडे मागितला आहे. मज द्यावे यातील गृहीतक असे आहे की मजद्वारे प्रार्थित विश्वेश्वर रावाने सर्व समाजासाठी कृपावंत होऊन प्रसाद रूपी भातुके म्हणजे खाऊ द्यावा असा त्याचा अर्थ आहे. ते स्वतः तर निरंतर विदेहीपणे मुक्ती भोगणारेच हा जन्म आ संजीवन समाधी पर्यंत तसेच्या तसेच विदेहीपणे मुक्ती भोगणारे असेच होते. आता पुढे या पसायदानाच्या दृष्टीने आता पुढे जाऊया. ते काय म्हणतात बघा, जे खळांची व्यंकटी सांडो, दुष्ट दुर्जनांची वक्र बुद्धी, सामान्य जनांना त्रास देऊन छळण्या मारण्याची दुर्मती सुमतीत रूपांतरित हो. आता खळांची व्यंकटी सांडो म्हणताना जे खळ आहेत तेच स्वाभाविकपणे पैशाने, सत्तेने, ताकदीने, मसल पॉवर, मनी पॉवर आणि अर्थातच शेअर पॉवरने दुष्ट लोकच स्वाभाविकपणे प्रबळ झालेले असतात. म्हणून मसल पॉवर, मनी पॉवर आणि शेअर पॉवर ज्यांच्यामध्ये आहे अशा लोकांनाच उद्देशून तो स्पष्ट निर्देश आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, दुष्ट दुर्जनांची वक्र बुद्धी, सामान्य जनांना त्रास देऊन छळण्या मारण्याची दुर्मती सुमतीत रूपांतरित हो. म्हणून हे दुर्जन म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर दुसरे तिसरे कोणीच नसून त्यावेळचे जे मसल पॉवर, मनी पॉवर आणि चेअर पॉवर असणारे राजकारणीच होते. आणि आजही त्यामध्ये फारसा फरक झालेला नाही. आता जे खळांची व्यंकटी सांडो 2 तया सत्कर्मी रती वाढो म्हणजे
या समाजाचे नेतृत्व करणारे जे मनी पॉवर, चेअर पॉवर आणि मसल पॉवर आहेत आणि जे नेते आहेत त्यांना उद्देशून हे प्रामुख्याने म्हटलेले आहे. कारण नेत्यांच्या मागून समाज जातो. नेते आपल्या पाठोपाठ सर्व समाजाला अनुसरण करायला लावतात. तर हे जे खरं आहेत त्यांची व्यंकटी गेली तर, त्यांची वक्रबुद्धी गेली तर आणि त्यांना सत्कर्मात बुद्धी निर्माण झाली तर, म्हणजेच त्यांनी समाज कल्याणातच आपले कल्याण सामावलेले आहे हे लक्षात घेऊन सद्धर्म, सत्कर्म आणि सद्भाव प्रेरित होऊन वर्तावे. हेही अर्थात त्यावेळच्या नेते मंडळींना आहे, जे आजही तसेच आहे. 3 भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. विशेष करून मानवांमध्ये मैत्री, स्नेह, आपुलकी, आत्मीयता, आत्मभाव जागा होऊन सर्व मानव विश्वामित्र व्हावे, सुख समाधान शांतीत नांदोत. म्हणजे खळांची वाकडी बुद्धी गेली, त्यांना सत्कर्मामध्ये बुद्धी निर्माण झाली तर त्यांच्याद्वारे सर्व माणसं आपुलकीने एकत्र येऊन खऱ्या अर्थाने विश्वामित्र धर्म म्हणजे फ्रेंड्स टू ऑल, फ्रेंड्स टू युनिव्हर्स असा विश्वामित्र धर्म वाढीस लागेल. पुढे दुरितांचे तिमिर जाओ. आता इथे दुरित याचा अर्थ स्पष्ट पापी असाच आहे. पापी दुष्ट लोकांचा मनोभाव, पाप, दुष्टता, अज्ञान, असत्य यांचा त्याग करून अज्ञान रूपी अंधार म्हणजे अज्ञान अंधार नष्ट होऊन सत्य प्रकाश सर्वात मैक्य भावे परिवर्तित हो. म्हणजे सत्य हाच प्रकाश आणि सर्वत्र एकच आत्मा आहे म्हणजे सर्वात्मक भाव. म्हणजे सत्य हाच प्रकाश आणि सर्वत्र एकच आत्मा प्रस्थापित आहे. या दिशेने हे जे दुष्ट आहेत त्यांची दुष्टमती बदलून त्यांच्यामध्ये सुमती निर्माण हो. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. पुढचं वाक्य विश्व स्वधर्म सूर्ये पाहो फार महत्वाचे आहे. हे मागणे क्रमाक्रमाने पहा. विश्व म्हणजे सर्व मानव व्याप्त भूमी व अर्थात त्यावरील मानवजात. 2 स्वधर्म, स्व म्हणजेच आत्म्यानेच सर्वांची धारणा. सूर्ये पाहो स्वधर्म, स्व म्हणजेच आत्म्याने सर्वांची धारणा म्हणजे धर्म आणि सूर्ये पाहो तर नीट बघा. आत्मा हाच सर्व जीवांचा मानवांचा आधार आहे. स्व म्हणजे आत्मा आणि आत्मा हाच सर्व जीवांचा मानवांचा आधार आहे, धारणा करणारा अशा अर्थी धर्म आहे. म्हणजे सर्वाभूती जो आत्मा आहे तोच सर्वांचा धर्म आहे. येथे आत्मधर्म हाच वैश्विक धर्म आणि आत्मा हाच प्रथम उल्लेख केलेला विश्वेश्वराव हे अगदी स्वयंस्पष्ट आहे. आत्मा हाच सर्वांचा विश्वेश्वराव, आत्मधर्म हाच सर्वांचा धर्म आणि पुढे जाऊन याचे ज्ञान होणे म्हणजेच आत्मा हाच सर्वांची धारणा करणारा एकमेव धर्म आहे. तोच एकदेव विश्वेश्वराव आहे आणि नेमका तोच सर्व माणसांना अज्ञानातून प्रकाश दाखवणारा किंवा ज्ञान म्हणजे गु नष्ट करणारा, रू म्हणजे प्रकाश किंवा ज्ञानभानू आहे. म्हणजेच एकमेव गुरु होय. म्हणजे आत्मा हाच धर्म, आत्मा हाच देव आणि आत्मा हाच गुरु. म्हणजे आत्मा हाच सर्व विश्वाचा एकमेव धर्म, आत्मा हाच सर्व विश्वाचा एकमेव विश्वेश्वराव आणि आत्मा हाच सर्व विश्वाचा अज्ञान नष्ट करणारा ज्ञानरूपी सूर्य म्हणजे एकमेव गुरु. म्हणजे आत्मा हाच धर्म, आत्मा हाच देव आणि आत्मा हाच गुरु. आता यावरती पुढची ओळ अवलंबून आहे. जो जे वांछील तो ते लावो. येथे अवाजवी इच्छा, स्वार्थ प्रेरित अप्पल पोटेपणा, मुठभरांचे फाजील लाड आणि बहुजनांनी खजील होऊन जगणे अभिप्रेत नाही. जो जे वांछील तो ते लावो. येथे अवाजवी इच्छा, स्वार्थ प्रेरित अप्पल पोटेपणा, मुठभरांचे फाजील लाड आणि बहुजनांनी खजील होऊन जगणे अभिप्रेत नाही. तर सर्व प्राणी मात्रांनी आपला आत्मदेव म्हणजे विश्वेश्वराव, आत्मधर्म आणि आत्मगुरु एक आणि एकच आत्मतत्व आहे हे समजून सर्वांना गुण्या गोविंदाने या अवनीवर अत्यावश्यक ते तितके उदरभरणार्थ म्हणजे अन्न,
शरीर झाकण्यापुरते व म्हणजे वस्त्र आणि डोक्यावरती छप्पर म्हणजे निवारा. म्हणून सर्वांना अत्यंत आवश्यक ते अन्न वस्त्र निवारा यावनीवरती मिळावे असे म्हटलेले आहे. येथेच तर खरी गोम आहे, तेच आहे रहस्य आहे, उगुंताही आहे. गरिबांना अन्न वस्त्र निवारा स्वकष्टागारे पुरेसा मिळणे शक्य नसेल तेव्हा हे काम समाज धुरीणांनी समाज नेत्यांनी करायचे असते. लीडर्स शुड लीड फ्रॉम द फ्रंट म्हणतात. या अर्थी सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग असेल असे नेते असतील तरच रामराज्य शक्य आहे, तरच जो जे वांछील तो ते लाहो या अत्यंत वाजवी पसायदानाची पूर्ती होणे शक्य आहे. देवाने दिले तरी वापर मानवावरच अवलंबून आहे. विशेषतः ही जबाबदारी नेते मंडळींचीच आहे. नेतेच जर NRI सारखे म्हणजे अनिवासी भारतीयांसारखे परदेश दौऱ्यात मग्न असतील तर पुरेसा अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या अवनीच्या संपत्तीचे न्याय्य व सुयोग्य वाटप कोण व कसे करणार. 2. नेतेच जर बिनसियाराम असतील तर सीतामाईचे या देशातील स्त्रियांचे अश्रू कोण पुसणार. नेतेच जर मर जवान मर किसान भाव असलेले असतील तर देशाचे काय होणार. नेतेच जर कितीही भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ म्हणणारे असतील तर आपल्या बाजूला येता भ्रष्ट अनायासे होत असे श्रेष्ठ जे बाजू तो मात्र ED CBI IT धाडीने ग्रस्त पात्र असे समजणारे असतील तर देश व लोकशाहीचे काय होणार. 4. नेतेच जर रोडवे सीवे स्कायवे म्हणत तिन्ही त्रिकाळ उगाच फिरत चिंतन मंथन वर्गात सत्तेची भाजणे भाजणार असतील. नेतेच जर रोडवे सीवे स्कायवे म्हणत तिन्ही त्रिकाळ उगाच फिरत चिंतन मंथन वर्गात सत्तेची भाजणी भाजणारे असतील तर सामान्य जनता हाय भाजलो पोळलो म्हणणार नाही काय. 5. रामाच्या कारभाराबद्दल व त्याच्या सीतामाई संबंधातील वर्तनाबद्दल शंका असणाऱ्या सामान्य समाजातील माणसास त्याचे म्हणणे मांडण्यासाठी दरबारात प्रवेश देणारा रामकोटे आणि शेतमालाला योग्य किंमत मिळावी म्हणून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मार्गात महामार्गावर खिळे ठोकून त्यांना दिल्लीत येण्यास अडथळे आणणारे सत्ताराम कोठे काय हेच का ते रामराज्य. 6. हे आणि असे रामराज्य पुढील 1000 वर्षे कायम राहणार असेल तर रामकृष्णांना यापुढे भारतात जन्म घेणे अशक्यच ठरणार नाही काय. 7. काय आपली गरीब लोकशाही आणि राज्यकर्त्यांची फाजील लोकशाही जी आपणाला प्रतिक्षण प्रसवित आहे प्राध्यापक हो तुमच्या ज्ञानी डोळ्यांना दिसत नाही का. देखो ओ दीवानो नौटंकी ना करो राम का नाम बदनाम न करो अशी नाही का आजची आपली खजील लोकशाही. वेळीच चिंतन करा प्राध्यापक हो तुम्ही ज्ञानी आहातच आहात सुज्ञास अधिक सांगणे न लगे. तेव्हा श्री संत ज्ञानेश्वरांचे पसायदान नेते मंडळींनी समजून आपण आदर्श प्रस्थापित करून त्याची प्रत्यक्षात प्राप्ती सर्वांना होऊ शकणार आहे केली. तेव्हा श्री संत ज्ञानेश्वरांचे पसायदान नेते मंडळींनी स्वतः समजून घेऊन आपण आदर्श प्रस्थापित केला तरच त्याची प्रत्यक्षात प्राप्ती सर्वांना होऊ शकणार आहे. पसायदान म्हणजे भाबडी प्रार्थना कृपा करून समजू नका. श्री संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अर्थपूर्ण व रुजूवाणीने विशेषतः त्या काळातील नेते मंडळींना उद्देशून पुढे काय व कसे वागावे हे समजावून सांगितले. आजही ते तितकेच अर्थपूर्ण आहे हे निश्चित. महाराष्ट्र विना राष्ट्र गाढान चाले असे वरचेवर आळवणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या भूमीतील तुम्हा आम्हाला तरी पसायदान नीट समजले आहे की नाही की ते समजूनच घ्यायचे नाही आहे. सत्तेची खुर्ची घट्ट पकडून आंधळ्या धृतराष्ट्राला कधीच जाग येणार नसेल तर पुढील म्हणजे पसायदानात पुढे सांगितलेलं ईश्वरनिष्ठ साधू संतांचा समुदाय वरचेवर या भूमीवर वर्षाव करो. जे संत चालते बोलते कल्पिलेले देणारे कल्पतरूंचे बाग आहेत. जे संत चिंतिलेले देणारे चिंतामणीचे गाव आहेत. जे संत चालते बोलते अमृताचे सागर आहेत वगैरे वगैरे
हे जे पुढे सर्व सांगितलेलं आहे साधू संतांच्या भेटीबद्दल, त्या पसायदानाचे काय करायचे, काय त्याचे लोणचे घालायचे. पसायदान ज्यांचे साठी आणि ज्यांच्या करून योग्य कार्यप्रणालीद्वारे अंमलात आणायचे, तेच जर पोकळ पोलादी पुरुष पोपू असतील तर दैव देते, कर्म नेते हेच खरे. काय प्राध्यापक हो, तुम्हाला समजते का? प्राध्यापक अत्यंत विमनस्कतेने आपल्या कार्याकडे परततात. असतो, धन्यवाद. आता येथे हे ज्याला आपण म्हणतो फाजील लोकशाही आणि खजील लोकशाही, येथे हे पूर्ण निवेदन संपलं. आणि आता इथून कसे वागायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. इथे कोणी कुणाला फितवायचा प्रश्न नाही, इथे कोणी कुणाचा अनुनय करायचा प्रश्न नाही. इथे फक्त आत्मधर्म समजून घेणे आणि आत्मा हाच धर्म, आत्मा हाच विश्वेश्वराव, आत्मा हाच एकमेव देव आणि आत्मा हाच एकमेव गुरु हे समजून वागणे महत्वाचे आहे. अस्तु, धन्यवाद.